श्रोतेहो नमस्कार. आजच्या सप्ताह विशेषमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. डिजिटल अरेस्ट हा अलीकडचा आपल्याला परिचयाचा झालेला शब्द. परिचयाचा हा शब्द थोडा मोठा वाटतोय कारण त्याच्याबद्दलची फारशी माहिती आपल्याला नाही आणि डिजिटल अरेस्ट म्हणजे आर्थिक नुकसान या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय, त्यातून काय पुढे उद्भवू शकतं आणि आपण याच्यापासून वाचायचं कसं, यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रोहन न्यायाधीश यांना. रोहन नमस्कार. रोहन न्यायाधीश हे सायबर एक्सपर्ट आहेत आणि डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक आहेत आणि स्वतः सायबर क्राईम संदर्भातली हेल्पलाईन पण ते चालवतात. त्यांच्यासोबत आहेत स्नेहल अडसुळे. मॅडम नमस्कार. नमस्कार. स्नेहल अडसुळे या सायबर पोलीस स्टेशनच्या पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत आणि ॲडव्होकेट विशाल ओहाळ सर, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. या तिघांकडनं आज या विषयाबद्दल आपण जाणून घेऊया. आणि वर्तमानपत्रात सतत याच्याबद्दल येत असतं की अमुक कोटी रुपये गेले, अमुक लाख रुपये कोणाचे गेले. डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय हे आधी जाणून घेऊया. रोहन, काय सांगाल? डिजिटल अरेस्ट हा जो वर्ड आहे, डिजिटल हा कॅची वर्ड आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण डिजिटल पेमेंट करतो, डिजिटल बँकिंग करतो. तसंच ट्रॅडिशनल पद्धत आणि न्यू कन्सेप्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट. अरेस्ट जी आहे ती आजपर्यंत आपण ट्रॅडिशनल किंवा जी जुन्या पद्धतीत पोलीस घरी येतात किंवा ऑफिसला येतात आणि अरेस्ट करतात असे आपण ऐकलं होतं. पण जसं जसं क्रिमिनल्स डिजिटली इक्विप व्हायला लागलेत तसं आता त्यांनी डिजिटल अरेस्ट ही कन्सेप्ट आणली की जी लिगली चॅलेंज होण्यासारखी आहे. लिगली प्रोव्हिजन कुठलीच नाही की डिजिटल अरेस्ट करता येते किंवा नाही. पण त्याच्यामध्ये लोकांची जी पोलिसांबद्दल भीती आहे, म्हणजे पोलीस ॲडव्होकेट हे आपले मित्र आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल असलेलं लॅक ऑफ नॉलेज मुळे जी भीती क्रिएट होते त्याचा हे सायबर क्रिमिनल्स किंवा आपण फ्रॉडस्टर हा वापर करतात आणि त्याच्यातनं त्यांना स्वतःला आर्थिक फायदा कसा होईल हे बघितलं जातं. बरोबर. आपल्याकडे एक म्हण पण आहे ना की कोर्टाची पायरी कधी चढू नये किंवा पोलीस चौकीमध्ये जायची वेळ येऊ नये. या मानसिकतेकडनं मुळे कदाचित आपण पोलीस चौकीमध्ये जाऊन त्याच्याबद्दलचा गुन्हा नोंदवायला घाबरतो. मॅडम, काय कार्यपद्धती असते या लोकांची आणि डिजिटल अरेस्टमध्ये काय काय घडू शकतं? डिजिटल अरेस्टमध्ये सर्वप्रथम कंप्लेनंटला एक कॉल येतो, अननोन नंबरवरून कॉल येतो. त्यांना सांगितलं जातं की तुमच्या नावाने ड्रग्स सप्लाय केले जात आहेत, आम्ही CBI मधून बोलतोय किंवा वरिष्ठ लेवलचे पोलीस बोलतोय असं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांना लगेच व्हिडिओ कॉलवरती शिफ्ट केलं जातं. एक तर तो टेलिग्राम थ्रू व्हिडिओ कॉल येतो किंवा व्हॉट्सअप थ्रू व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना पाठीमागे बॅकग्राऊंड दिसतो की त्यामध्ये युनिफॉर्म घातलेला एक माणूस उभा आहे. पाठीमागे पूर्ण जसं पोलीस स्टेशनमध्ये जसं असतं बॅकग्राऊंड तसंच बॅकग्राऊंड तयार केला जातो आणि त्यांना सांगितलं जातं आता तुम्ही डिजिटली अरेस्ट आहेत, आम्हाला तुमच्याबद्दल तुमच्याकडून इन्फॉर्मेशन हवी आहे. त्यांना विचारलं जातं की तुमचे किती बँक अकाउंट्स आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही मालमत्ता घेऊन ठेवलेली आहे किंवा तुमचे जर मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरी करतात तर त्यांना पण या गोष्टीचा धोका होऊ शकतो. सो त्यांना काही RBIच्या नावाखाली काही बँक अकाउंट्स पण दिले जातात, त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करायला सांगितले जातात आणि सांगितलं जातं की आम्ही हे पैशांची निगराणी करू आणि मग तुम्हाला ते पैसे रिटर्न करू. अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरली जाते. एक भीतीदायक वातावरण तयार केलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला कोणाशीही संपर्क करण्याचा अधिकार नाही आहे, फक्त तुम्ही आमच्याशीच बोलू शकता असं त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलं जातं. एक भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं. त्याच्यामुळे लोक त्याच्यावरती ट्रस्ट ठेवतात की हे पोलीसच आहेत आणि आपलं खरंच काहीतरी आपल्या नावाने ड्रग्स किंवा आपल्या नावाचं सिम कार्ड याचा गैरवापर केला जातोय. मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुम्ही अडकला आहात असं पण असंही सांगितलं जातं की मनी लॉन्ड्रिंगमध्ये अडकलं गेलेलं आहात असंही सांगितलं जातं. तुमचे मल्टिपल अकाउंट्स आहेत, त्याच्यावरती इंटरनॅशनल फंड येतोय असं देखील त्यांना भीती दाखवली जाते. म्हणजे टाईप्स ऑफ प्रकारची त्यांना भीती दाखवली जाते आणि त्यांना डिजिटली अरेस्ट करून ठेवलं जातं. आणि हा डिजिटल अरेस्टचा काळ कितीतरी लांबू शकतो. म्हणजे हा तुमच्यावर कोणीतरी लक्ष ठेवलं आणि अनेकदा तुमचा व्हिडिओ ऑन ठेवायला सांगतात. म्हणजे फोन कॉलवरती जेव्हा व्हिडिओ कॉल जेव्हा चालू असतो तेव्हा तुमची बाजू सतत दिसत राहिली पाहिजे अशी पण धमकी दिली जाते. करेक्ट, अशीच धमकी दिली जाते. त्यांना व्हिडिओ बंद केला न करण्याची हे सांगितलेली असते की तुम्ही हा व्हिडिओ बंद नाही करू शकत, व्हिडिओ कॉल स्किप नाही करू शकत, पण समोरून हा व्हिडिओ बंद असतो. या साईडनी कंप्लेंटच्या साईडनी व्हिडिओ कंटिन्यू चालू असतो. सायबर पोलीस स्टेशन इथे एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये
3 महिन्याचा पिरियड होता ज्यामध्ये कंप्लेनंटला डिजिटली अरेस्ट केलं गेलं होतं. वयस्कर होते त्यामुळे ते खूप घाबरले. जे पोलीस स्टेशनलाही जात नव्हते ते त्यांनी बँकेमध्ये जाऊन बऱ्याचशा म्यूल अकाउंट्सला पैसे RTGS केलेले आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण केली गेली की त्यांनी ना शेजारच्यांना, ना त्यांच्या मुलांना, ना पोलीस स्टेशनला, ना बँकेमधल्या कुठल्या कर्मचारीला याबद्दल काहीही माहिती दिली नाही. सो अशा प्रकारची भीती हे क्रिमिनल्स दाखवतात. बरोबर. आणि वयोगट पण हा विशिष्ट वयोगटातल्या लोकांना हा त्रास दिला जातो असं काही सांगता येईल? ह्याच्यामध्ये नॉर्मली आतापर्यंत जे ऑब्झर्व झालेलं आहे त्याच्यामध्ये ते तुमचा इमोशनल विकनेस जो आहे, म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो की 65 किंवा 65 अँड अबाव ची जी लोक आहेत त्यांना जास्त घाबरवलं जातं. कारण त्यांना भीती असते की मुलं मुली किंवा ते परदेशात आहेत किंवा बाहेरच्या सिटीमध्ये आहेत, शिकायला असतील, जॉबला असतील, किंवा त्यांचे नातवंड, यांच्या जीवाला काहीतरी धोका आहे असं दाखवून ते जे काही फ्रॉडस्टर आहेत ते त्यांना भीती घालतात. आणि त्याच्यात जसं आपण म्हटलात की फक्त ड्रग्ज नाही, आजकाल असंही ते दाखवलं जातं की तुम्ही किंवा तुमचे रिलेटिव्ह, फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे बँक अकाउंट्स हे कुठल्या तरी नॅशनल क्राईम मध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे एअरपोर्टवरती काहीतरी पार्सल आले, त्याच्यात गोल्ड आहे, ड्रग्ज आहेत, किंवा पैशाची बॅग सापडली, सो यू हॅव टू जस्टिफाय दॅट पर्टिक्युलर थिंग्स. आणि मग अशा ह्याच्यात लोकांचा सारासार विचार करण्याची बुद्धी ही नष्ट होते. आणि 65 अँड अबाव चं टार्गेट मोस्टली का केलं जातं ह्याच्यात, कारण की त्यांच्याकडे वेळ खूप असतो. त्यामुळे जर 2 दिवस 3 दिवस कॉल नाही आले तरी आपण तेवढी त्यांची काळजी घेत नाही, किंवा आपण हा आपल्या डोक्यात विचार येत नाही की ते कुठेतरी काहीतरी अडकले असू शकतात. आणि त्यामुळे ते इमोशनली वीक असतात. आणि 65 अँड अबाव च्या रेंजमध्ये आपण लॉ रिलेटेड, कारण आता गेल्या 5 वर्षात लॉ खूप चेंजेस झालेत. जे जुने कायदे होते त्याचीच त्यांना अजूनही भीती वाटते. म्हणजे आता आपण दरवेळी ऐकतो की पोलिसांकडे गेलं तरी लगेच अरेस्ट होत नाही, किंवा आपण लगेच कोर्टात जाऊ शकतो, किंवा कोर्ट पोलिसांच्या वर आहे. हे थॉट प्रोसेस त्यांच्यामध्ये येत नाहीत. आणि आपण असं काही चुकीचं केलंय आणि त्याच्यात लोक काय म्हणतील, म्हणजे ती म्हण आहे की केलंय किंवा नाही केलंय हा सेकंडरी पार्ट आहे, पण 4 लोग क्या कहेंगे, ह्याची जी मनात भीती आहे, त्यामुळं हे पुढचे जे काही इमोशनल ड्रामा आहेत किंवा इमोशनल विकनेसमुळे जे चॅलेंजेस येतात ते येतात. बरोबर. आणि कुठेतरी पैसे पण खात्यामध्ये आहेत आणि टार्गेट असतात, पैसे असलेली 65 प्लस जे आहेत, म्हणजे पुण्यात जर आपण स्पेसिफिकली विचार केला तर हे पेन्शनर्सचं होमटाऊन असं म्हणलं जायचं. त्यामुळं प्रत्येक जण चांगला मुबलक पैसा ठेवून आहे. आणि ऑनलाईन व्यवहारांची तितकी कदाचित सवय, माहिती दोन्ही नसल्यामुळे या गोष्टी जास्त घडत असतील. अवेअरनेस नाही. म्हणजे आता आपण आपल्या पण घरातल्यांचं भरपूर वेळा ऐकलं असेल की अरे माझे आई वडील UPI वापरायला शिकलेत पण येत नाही, पण ते आता जाऊन प्रत्येक ठिकाणी QR कोड सेंड करून पैसे पाठवणं वगैरे चालू केले. पण त्यामुळंच हा जो UPI किंवा जे डिजिटल व्हर्च्युअल करन्सी जे वापरायला चालू केले, पण त्याचा अवेअरनेस जितका हवा तितका नाही. सर, डिजिटल अरेस्ट हा शब्द मुळात कायद्यामध्ये आहे का, कायद्याच्या चौकटीत आहे का, आणि कायदा काय सांगतो याच्याबद्दल? भारतामध्ये जवळपास 3,500 पेक्षा जास्त कायदे आहेत. आणि त्यातला त्यात परिचयात लोकांचा जो असलेला कायदा आहे तो म्हणजे IPC, इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो. आणि नंतर जेव्हा जेव्हा हे IT ऍक्ट आलेलं आहे तर IT ऍक्टमध्ये काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. आता डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना कोणत्याही कायद्यामध्ये दिली नाहीये. डिजिटल हा जो वर्ड आहे तो IT ऍक्टच्या सेक्शन म्हणजे कलम 2E मध्ये दिलेला आहे. डिजिटल म्हणजे काय, तर एखादी माहिती आदान प्रदान करणे त्याचं जे साधन आहे, म्हणजे कम्प्युटरच्या द्वारे, कम्प्युटर म्हणजे मोबाईल असू शकतो, तुमचा कम्प्युटर असू शकतो, असं कोणतंही साधन की ज्या मार्फत एखादी वस्तू आपण आदान प्रदान करू शकतो, माहिती आदान प्रदान करू शकतो, त्याला डिजिटल हा वर्ड दिलेला आहे. आणि अरेस्ट जे आहे ते अरेस्ट हे IPC मध्ये दिलेले आहे. त्यामुळे असा कंबाईन असा कुठेही कायद्यामध्ये तो शब्द नाहीये. त्यामुळे लोकांनी अगोदर ही संकल्पना लक्षात घ्यायला पाहिजे की डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही संकल्पना अवेलेबल नाहीये, अस्तित्वात नाहीये, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा पोलीस आपल्याला सांगतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत, तुम्हाला अटक करणार आहोत, तर मुळात आपण असा कोणता गुन्हा केला आहे का हा आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. परंतु होता काय की जेव्हा कॉल येतात, व्हिडिओ कॉल येतात आणि समोरची जी लोक असतात ते बनावट वेशभूषा करून उभे असतात, घालूनच येतात अगदी. आणि त्यावेळेस ते लोक पॅनिक होतात आणि कळत नाही की आता आपण करायचं काय. समोर पोलीस ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला प्रेशर टाकतायत. मग अशा वेळेस आपण बरं यामध्ये
कायदा माहिती असलेली लोक आहेत. म्हणजे अक्षरशः डिजिटल अरेस्ट हे जजेस सोबत सुद्धा झालेले आहेत, बँकांच्या ऑफिसर्स सोबत सुद्धा झालेले आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांसोबत सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे असं नाही की कायदा माहिती आहे तरच होऊ शकतं. कायदा ज्यांना माहित नाही त्यांच्यासोबतही होतं आणि कायदा ज्यांना माहिती आहे त्यांच्यासोबतही सुद्धा होतं का की जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो समोरून की तुम्ही अशा पद्धतीचं जे काही कृत्य केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय आणि डिजिटली अरेस्ट करतोय, त्यामुळे तुम्ही कोणालाही सांगू नका. तो मुळात आपण त्यावेळेस आपले नातेवाईक विसरतो की आपण कोणाला सांगितलं पाहिजे, कोणाची मदत घेतली पाहिजे, कोणाची मदत घेत नाही आपण. बरं, अटक ही कधी होते की जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा असेल. आता पूर्वी आपण ऐकलं होतं की खून आहे, दरोडा आहे, गंभीर स्वरूपाची मारामारी आहे, अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यामध्ये आपल्याला अटक होऊ शकते की ज्याचं साधारणतः 7 वर्ष आणि 7 वर्षापेक्षा जास्त काळ त्याची आपल्याला सजा होऊ शकते. परंतु 3 वर्षाची सजा असेल तर तो अदखलपात्रमध्ये येतो, नॉन कॉग्निझेबलमध्ये आपण म्हणतो. आणि 7 वर्षापर्यंतची जर सजा असेल तर त्याला सुद्धा पोलिसांना एक 41(1)च्या अंतर्गत नोटीस द्यावी लागते की तुम्हाला अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करणार आहोत, अशी नोटीस बजावावी लागते. आणि ती लिखित स्वरूपात असते. ती लिखित स्वरूपात व्हिडिओ कॉलवरनं अशी कधीच नोटीस दिली जात नाही. कधीच नाही. त्यामुळे जर लिखित स्वरूपाची नोटीस पोलीस ऑफिसर जर घरी घेऊन येत असतील आणि तुम्हाला हातात देत असतील आणि त्याबद्दल माहिती देत असतील, म्हणजे फक्त असं नाही की काहीतरी लिखित घेऊन आलेत आणि तुमच्या हातात टेकवलं आणि तुम्हाला घेऊन चाले, असं नाहीये. अटक होण्यापूर्वी त्या व्यक्तीला तुम्ही कोणता गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्यासाठी कोणती सजा आहे हे माहिती करून देणं आवश्यक. म्हणून आपण चित्रपटांमध्ये पाहतो की यू आर अंडर अरेस्ट हा शब्द जो वापरला जातो तो यासाठी वापरला जातो की तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की काय चाललंय, काय कारणाने तुम्हाला अटक होते आहे. हो. मॅडम, अशा प्रकारचे गुन्हे सध्या किती प्रमाणात वाढत आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? अशा प्रकारचे गुन्हे मॅडम खूप प्रमाणात वाढत आहेत. कारण आम्ही बघतो, रोज आम्ही गुन्हे अशा प्रकारचे दाखल करतो. आमच्याकडे डिजिटली अरेस्ट असणाऱ्या कंप्लेंटची संख्या पण रोज वाढत चाललेली आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात येते आमच्या की लॅक ऑफ अवेअरनेस. फक्त डिजिटली अरेस्ट इतकं म्हणलं तरी लोकांना वाटतं की आपण अरेस्ट झालेलो आहेत. लोक विचार नाही करत की खरंच आपल्याकडून कुठला क्राईम झालेत का, त्याची शहानिशा करत नाहीत, क्रॉस चेक करत नाहीत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्राईम हे वाढत आहेत. आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं, याच्यामध्ये जे डिजिटली अरेस्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते वयस्कर लोकांमध्ये खूप आहे, जे एकटे राहतात किंवा ज्यांची मुलं ही अब्रॉडमध्ये शिकण्यासाठी आहेत किंवा बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत. तर अशा लोकांबरोबर हे क्राईम खूप घडतात. बरोबर. आणि मुळात जेव्हा माणूस त्यातनं बाहेर येतो आणि आपण तक्रार नोंदवावी अशा मानसिक स्थितीमध्ये येतो, तेव्हा त्यांनी काय करायचं, कोणाला संपर्क करायचा? ज्यावेळेस अशा प्रकारचं घटना कोणासोबत घडेल तर त्यांनी सर्वात प्रथम 1930 हा सायबरचा टोल फ्री नंबर आहे. त्या टोल फ्री नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे अकाउंट्सला पैसे गेलेले आहेत ते होल्ड करण्यासाठी कंप्लेंट नोंदवावी. तसंच cybercrime.gov.in ही आपली वेबसाईट आहे, जी अशा प्रकारच्या सायबर क्राईममध्ये रजिस्टर करण्यासाठी केली जाते. आणि थर्ड, तुम्ही लवकरात लवकर जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क केला पाहिजे. जर बाकीचं 1930 आणि cybercrime.gov.in या वेबसाईटबद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा, ते तुम्हाला गायडन्स करतील. बरोबर. मॅडमने महत्त्वाचा शब्द वापरला की लगेच ही कंप्लेंट केली पाहिजे. रोहन, किती लगेच म्हणजे किती तासाच्या दरम्यान कंप्लेंट रजिस्टर केली तर आपले पैसे वाचू शकतात? पैसे वाचवणं जर असेल तर ते विदिन 3 to 6 hours करावं असं बेस्ट रिजनेबल प्रॅक्टिस सांगते. पण जसं आता मॅडमनेच सांगितलं की त्यांच्याकडे 3 महिन्यापर्यंतची सुद्धा डिजिटल अरेस्टची केस होती. सो त्या 3 महिन्यात तर नक्कीच पैसे काढून घेतले असतील. म्हणजे माणूस त्यातनं बाहेर पडून गुन्हा नोंदवेल तेव्हा ते होईल. म्हणजे ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर इमोशनल डॅमेज जे झालंय ते कंट्रोल करणं आणि दुसरं म्हणजे पैसे रिकव्हर करणं. कारण दोन्ही गोष्टी जर फॅमिलीजला जरी कळल्या, माझ्याकडे एवढ्या भरपूर केसेस आहेत, त्याच्यात मी जेव्हा त्यांच्या कंप्लेंटशी बोलतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की जी समोरची गोष्ट झाली आहे ना ती फक्त प्रिव्हेंट करा, पैसे गेलेत ते आमच्या मुलांना सांगू नका. बरोबर. कारण त्यांचं म्हणणं असतं की पैसे गेलेत ते गेलेत, ते काही परत येणार नाहीत. पण जर हे मुलांना कळलं तर ते आम्हाला जे टॉन्ट मारतील किंवा जे मेंटल हॅरॅसमेंट होईल किंवा आम्हाला जी एम्बॅरेसमेंट आहे की आम्ही एवढं शिकलेलो आहोत, एवढं आम्ही काय काय केलंय आणि आमच्या चुकीमुळे पैसे गेले, तर ह्या 2 गोष्टी आहेत. त्यामुळं कंप्लेंट करणं हा किंवा पैसे रिकव्हरी हा सेकंडरी पार्ट आहे. पण अशा केसेसमध्ये तुम्हाला मेंटल स्टेबिलिटी आणि मेंटल सपोर्टची जास्त गरज असते. तुम्हाला डिजिटल अरेस्ट
म्हणजे तुम्ही क्राईम केलेला नाहीये. बरोबर. आपल्या इथं आपण इंडियामध्ये असे भरपूर बघितलेत की जे बॉडी ऑफेन्समध्ये सुद्धा ताठ मानेने जगतात. पण डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जी लोक अडकली जातात, जे विक्टिम आहेत, ती लोक एवढे घाबरतात किंवा एवढं त्यांना एम्बॅरेसमेंट होतं की त्यांना कसं जगू किंवा मी हे लोकांना कसं सांगू, हे थोडंसं त्यांना अवघड जातं. मी ह्याच्यात एक फनी सांगतो, म्हणजे जेवढे काही माझे स्टुडंट्स आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत सगळ्यांना, की असे काही कॉल आले तर तुम्ही मला बिंदास कॉन्फरन्स कॉलमध्ये घ्या, मी त्यांना तुमच्या साईडने बोलीन. कारण माझ्याकडे असेही भरपूर इन्सिडेंट झालेत की जे व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला ज्या ऑफिसर्सचे फोटो लावलेत, त्यांना मी कॉन्फरन्समध्ये जाऊन मी परत त्यांना त्या ओरिजिनल ऑफिसरला कॉन्फरन्समध्ये घेतलं. बरं. म्हणजे एक XYZ स्टेटचे DCP आहेत सायबर, असं प्रिटेंड करून एक जण त्यांना कॉल करत होता. ह्या पोलीस ऑफिसर्सचे फोटो हे न्यूजमध्ये, पेपरमध्ये किंवा पोर्टलवरती, फेसबुकवरती येत असतात. सो ते फोटो लावतात आणि प्रिटेंड केलं जातं की आम्ही XYZ ऑफिसर बोलतो. सो अशा एका फ्रॉड कॉलमध्ये मी त्याच ओरिजिनल DCP सरांना लाईनवर घेतलेलं आणि मग आम्ही त्यांना कॅच केलेलं. तर अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमधनं पुढे केस उभं राहणं आणि त्यांना शिक्षा होणं याचं प्रमाण किती आहे हो? जेव्हा असा प्रकार आपल्यासोबत घडतो, म्हणजे पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणं हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि तिथे लोक कमी पडतात. एक तर मनात भीती असते की आपल्याकडून असा प्रकार आयुष्यात कधी घडलेला नाहीये आणि आता आपल्यासोबत हा फ्रॉड घडलेला आहे. त्यामुळे जर मी पोलिसांकडे गेलो, पोलीस मला काय बोलतील, माझे घरचे मला काय बोलतील आणि माझ्या समाजातील लोक हे मला काय सांगतील की अरे तुमच्यासोबत असा प्रकार घडू शकतो, तुम्ही तर विद्वान आहात, तुम्ही तर शिकलेले आहात, सुशिक्षित आहात. त्यामुळे बाहेर येऊन सांगण्याचं प्रमाण हे कमी आहे. बरं, जी लोक येतात, जे सांगतात, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जसं आपण सांगितलं की मॅडमने आता जो नंबर दिला 1930चा, तर इमिजिएटली 4 तासाच्या आत जर तक्रार केली गेली तर ते पैसे थांबवण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण 4 तासानंतर RTGS, IMPS हे पुढे फॉरवर्ड होत राहतात. तुम्ही 4 तासाच्या आत जर ऑनलाईन जरी तक्रार केली पोलिसांकडे आणि पोलिसांना अकाउंट नंबर दिला तर तुमच्या अकाउंटमधून जिथे जिथे पैसे गेलेत ते फर्स्ट लेअरला असतील, सेकंड लेअरला असतील किंवा कुठे थर्ड लेअरला असतील, ते पैसे पुढे थांबवले जातात. आणि ज्या कोणत्या अकाउंटला पैसे थांबवलेत, उदाहरणार्थ जसं माझ्याकडे काही केसेस आहेत ज्यामध्ये 2 कोटी गेलेले आहेत, 5 कोटी रुपये गेलेले आहेत आणि फ्रीज अमाऊंट जी आहे जी पोलिसांमार्फत केली जाते, कधी कधी 50 लाख आहे, कधी 1 कोटी आहे, कधी 2 कोटी आहेत, कधी कधी 100% पैसे थांबवले जातात. आणि ते थांबवल्यानंतर मग पुढे करायचे काय, तर अशा वेळेस आपण कोर्टामध्ये रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा एक दावा दाखल करतो, ज्यामध्ये पोलिसांचं म्हणणं मागवलं जातं, सरकारी वकील म्हणणं मांडतात आणि जे पैसे फ्रीज केले पोलिसांनी ते तुम्हाला रीतसर परत मिळतात. आणि लोकांमध्ये हे अवेअरनेस नाही, लोकांना असं वाटतं की आता माझे पैसे गेले म्हणजे मला पुन्हा कधी मिळणार नाही, गेले म्हणजे गेलेच. परंतु असं नाहीये. कायद्यामध्ये तरतूद आहे, तुम्ही कायद्याचा वापर करा आणि जी भीती आहे ती भीती अगोदर बाजूला करा. पोलिसांना जोपर्यंत तुम्ही रिपोर्ट करणार नाही तोपर्यंत पुढे काही घडणार नाही. बरोबर. भीती हा शब्द आपण वारंवार वापरतो आहोत. मॅडम, तुम्हाला काहीतरी सांगायचंय? मला एक सांगायचं मॅडम, की डिजिटल अरेस्टमध्ये फ्रॉडस्टर हे लोकांना नोटिसेस पाठवतात आणि लोकांना त्या नोटीस खाली लिहिलेलं आहे की RBI गव्हर्नन्स असतं किंवा CBIच्या नावाखाली नोटीस पाठवतात. तर या नोटीस पूर्णपणे खोट्या असतात. जर एखाद्या पोलिसांना बोलवायचं आहे तर BNSS किंवा CRPC कलमप्रमाणे नोटीस पाठवली जाते, ज्यामध्ये त्या ऑफिसरचं नाव असतं, पोलीस स्टेशनचा ॲड्रेस असतो, महत्त्वाचं म्हणजे स्टॅम्प असतं आणि पोलीस स्टेशनचा नंबर असतो. सो लोकांना ज्या नोटीस प्राप्त होतात CBI किंवा RBI, तर अशा प्रकारच्या नोटीसवरती लोकांनी लक्ष नाही दिलं पाहिजे किंवा इग्नोर केलं पाहिजे. तर एक भीती निर्माण करण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या नोटीस पाठवल्या जातात. तर लोकांनी पहिल्यांदा हे बघावं, जी आपल्याला आलेली नोटीस आहे ती कोणत्या सेक्शनच्या अंडर आहे, CRPC नुसार आहे की BNSS नुसार आहे. जर अशा नोटीस असतील तर त्या रिअल आहेत, बाकीच्या नोटीस ह्या फेक आहेत. बरोबर. रोहन, मगाशी तुम्हाला ज्या नोटीस दाखवल्यास आलेल्या तेव्हा खरोखर म्हणजे विश्वासच बसणार आहे त्याच्यावर, कारण SBI आणि सगळी ते लोगोज त्याचे वापरलेले, आणि पण ह्याच्यातनं ओळखायचं कसं की नोटीस खरी आहे का खोटी आहे? तिथं तुमचं सेक्शन असतात, त्या सेक्शन आपण आपलं एज्युकेट होऊ शकतो की त्याला कॉग्निजेबल ऑफेन्स आहे का नॉन कॉग्निजेबल आहे. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचा नंबर दिलाय, तो आपण डायल करून चेक करू शकतो की तो खरंच पोलीस स्टेशनचा आहे का. कारण हे फ्रॉडस्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर एवढं एक्झॅक्ट डॉक्युमेंट बनवायला लागलेत की जेव्हा तुम्ही फॉरेन्सिक एक्झाम करत नाही त्या डॉक्युमेंटचं किंवा ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, त्यावर तुम्हाला त्याचं नेकेड आईजला कळणार नाही की ती ओरिजिनल डॉक्युमेंट आहे का डुप्लिकेट. सो ह्याच्यात मी दरवेळी एक सजेस्ट करतो की तुमच्या आसपास एक चांगला सायबर सिक्युरिटी, एक पोलीस आणि एक ॲडव्होकेट मित्र तुमचा असणं गरजेचं आहे की जो ऑन बिहाफ यू
अशा फ्रॉडस्टर लोकांशी बोलू शकतो. कारण की कितीही मोठं पोलीस असतील किंवा कितीही मोठे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील किंवा ॲडव्होकेट्स असतील मोठे, त्यांना कुठलाच राईट्स नाही आहे की तुम्ही व्हर्च्युअली कोणाला फोन करून धमकवू शकाल की इथं ये किंवा ही तुझ्या या अरेस्ट खात्यावर करणार पैसे आहोत. जमा करा. हा, आरबीआय गव्हर्नर सुद्धा कोणालाही फोर्स करू शकत नाही किंवा कोणाला सजेस्ट पण करू शकत नाही. फोर्स लांब राहिलं, कोणीही सजेस्ट पण करू शकत नाही की तुमच्या बँकेचा OTP काय आहे आणि ते आम्हाला आत्ता दाखवा ऑनलाईन किंवा इन रिअल फिजिकल सुद्धा कोणालाही राईट्स नसतात. म्हणजे हे आपण पिक्चरमध्ये ऐकतो किंवा सगळीकडे आता बघतो की पोलिसांना सुद्धा राईट्स नाही आहेत की एखादा मोबाईल ओपन करून दाखव आणि तुझे सगळे अकाउंट मला दाखव. हे इन पर्सन सुद्धा व्हेरीफाय करायचे राईट्स नाही. जेव्हा युजरला वाटत नाही की मी एखादी इन्फॉर्मेशन शेअर करावी, त्यावरती कोणीही मग कितीही मोठं डेजिग्नेशन असू दे ते करायचे राईट्स नाहीत. सो हे पहिल्यांदा अंडरस्टँड व्हायला पाहिजे. म्हणजे ह्याचं मेजर असं आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमचे ॲज अ इंडियन सिटीजन तुमचे राईट्स काय आहेत, कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, लॉज काय सांगतात आणि इथिकल काय आहे हे आपलं कळलं पाहिजे. म्हणजे आणि मी ही तयारी कायमस्वरूपी असली पाहिजे, हो, म्हणजे कारण मी- हा कॉल कधीही येऊ शकतो. सायबर क्राईम मग तो कुठलाही असू दे टाइप्स ऑफ क्राईम वाचायचं असेल तर मी दरवेळी सजेस्ट करतो की 2W हे स्वतःला विचारा आणि त्याचं जर आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तरच तुम्ही आन्सर करा. एक वाय, मलाच का हा कॉल आला किंवा मलाच का हा ईमेल आला, आणि ह्याचं वॉट, म्हणजे वाय आणि वॉट हे जर 2 क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारले तर तुम्ही कुठल्याच सायबर क्राईम मध्ये अडकणार नाही. मॅडम, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे पण सांगायचं आहे की CBI आणि RBI हे डायरेक्टली लोकल क्राईममध्ये कधीच इन्व्हॉल्व नसतात. RBI ही बँकांची बँक आहे. त्यामुळे जर एखादा फ्रॉडस्टर किंवा एखादा व्यक्ती लोकांना सांगतोय की तुम्हाला RBIच्या काही अकाउंट्सला पैसे ट्रान्सफर करायचे, तर ते म्यूल अकाउंट्स असतात जे फ्रॉडस्टर तर्फे वापरले जातात फ्रॉड करण्यासाठी. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे CBI पण कोणत्याही लोकल केसेसमध्ये इन्व्हॉल्व नसते. मोठे मोठे केसेस CBI कडे आहे. त्यामुळे लोकांना ज्यावेळेस RBI आणि CBIच्या नावाखाली फोन येतो त्यावेळेस लोकांनी थोडंसं सतर्क होऊन त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित घेऊन किंवा ते व्यवस्थित ऐकून मग त्याच्यावरती काम केलं पाहिजे. RBI आणि CBI सामान्य माणसाला कधीही फोन करायला जात नाही. नाही, जर त्याच्याशी रिलेटेड जर काही असेल इम्पॉर्टंट तर तुम्हाला तशी नोटीसच येते. अदरवाईज ते कॉल थ्रू असं काहीच काही सांगत घडत नाही ना कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. बरोबर. वळ सर, न्यायालयांनी डिजिटल फ्रॉड संदर्भात दिलेला एखादा महत्वाचा निर्णय आपण सांगू शकाल का? डिजिटल जे अरेस्ट आहे, डिजिटल आपण त्याला फ्रॉड म्हणूयात, तर यामध्ये कधी कधी एका आरोपीला अटक होते किंवा कधी कधी एखादा ग्रुप पूर्ण अटक केला जातो. आता जो तक्रारदार आहे, म्हणजे ज्याच्यासोबत हे सर्व प्रकार घडलेले आहेत, तो जेव्हा तक्रार द्यायला जातो तर त्याने सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं की ही जी काही लोक असतात, जी फ्रॉडस्टर लोक असतात, ते टेक्निकली इतके पुढे गेलेले असतात, सामान्य माणसाला त्यातलं आकलन काहीच नसतं. म्हणजे हा फ्रॉड नक्की काय घडलाय, कसा पद्धतीने घडलाय, तर याचं कॉमन मॅन म्हणून जर आपण जर गेलो आणि कोर्टात सांगायला लागलो की मी OTP शेअर केलेलं नाहीये, तर हे तुम्हाला प्रूव्ह करणं खूप अवघड होऊन जातं की मी कसं हे करू. कारण आपल्याला फक्त माहिती की एक ऑनलाईन पेमेंटची अशाची पद्धत आहे आणि तेवढी फक्त आपण वापरतोय किंवा आपलं जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे ते फक्त आपण वापरतोय. परंतु त्या व्यतिरिक्त त्याच्या मागचे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपण मी पाहिलं की बऱ्याच सोशल अवेअरनेसमध्ये लोकांना सांगत असतो की आपल्या मोबाईलमध्ये जवळपास 100 ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून ठेवलेले असतात आणि त्या सर्वांना आपण परमिशन दिलेले आहेत. खरंच ह्या परमिशन गरजेच्या आहेत का? म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहायला गेलो, त्या सोसायटीमध्ये 100 फ्लॅट्स आहेत म्हणून आपण आपल्या घराची चावी 100 लोकांना देऊन ठेवतो का? तर देत नाही. त्याच पद्धतीने आपला हा जो मोबाईल आहे, जो डिजिटल आहे, ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस नेटवर्कचा वापर आपण करावा, ज्या वेळेस गरज नसेल त्यावेळेस नेटवर्कचा वापर करू नये. आणि जे ऍप्लिकेशन आपल्या खरंच वापरायचे नाहीत, म्हणजे 100 पैकी आपण हार्डली 5-6 ऍप्लिकेशन दिवसभरात वापरत असू आणि त्या वापरामध्ये सुद्धा त्या ऍप्लिकेशनला जी काही परमिशन दिलेली आहे, उदाहरणार्थ की आपण कॉन्टॅक्ट लिस्टची परमिशन दिली, आपल्या फोटो गॅलरीची, आपल्या कॅमेराची आणि लोकेशनची दिलेली आहे. म्हणजे अक्षरशः ऍज अ वकील म्हणून मी सुद्धा जेव्हा एकदा मागे बॉम्बे हायकोर्टचं माझं काम संपवलं आणि मी घरी येत असताना माझं लोकेशन त्यांनी ट्रॅक करून माझ्या घरच्यांना फोन केलं आणि माझ्या मिसेसला सांगितलं की वकील साहेब ट्रेनमध्ये आहेत आणि रेंज कमी असल्यामुळे तुम्हाला पेमेंट करायला सांगितलेलं आहे. तर कोणीही त्यामध्ये सेफ नाहीये. राहिला प्रश्न निकालाचा. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जेव्हा एखादा निकाल देतं तर त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या लेवलला
त्याचं टेक्निकली जे काही स्वरूप आहे ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं असतं. आणि दिवसेंदिवस हे जे प्रमाण घडले, म्हणजे पुण्यामध्ये मागच्या वर्षी फक्त फायनान्शियल फ्रॉडचे जवळपास मोर दॅन 1000 गुन्हे या ठिकाणी दाखल झाले. तर असे गुन्हे खूप घडत आहेत. आणि फक्त मी पुण्याचं सांगत नाही, महाराष्ट्राचा तुम्ही विचार करू शकता किंवा भारताचा विचार करू शकता. आणि हे जे पैसे आहेत हे क्रिप्टोकरन्सी असेल म्हणा, या मार्फत हे बाहेर देशात पाठवले जातात. त्यामुळे तिकडनं रिकव्हर करणं किंवा ते ट्रेस करणं हे खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे एखादा निकाल जरी दिला गेला तर त्या निकालाच्या वर कारवाई होणं हे खूप अवघड होऊन बसतं. मॅडम, डिजिटल अरेस्टचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही जो शोध घेता त्याचं साधारण स्वरूप कसं असतं? सगळ्यात प्रथम मॅडम, ज्या अकाउंट्सला पैसे गेलेले आहेत, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 1930 आणि cybercrime.gov.in हे पोर्टल याच्यासाठी बनवले गेलेले आहेत की तक्रारदाराचे जे बेनिफिशरी अकाउंट्सना पैसे जातात त्या बेनिफिशरी अकाउंट्सवरून सब बेनिफिशरी अकाउंट्सना पैसे जातात. सो आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहिल्यांदा असं असतं की म्यूल अकाउंट्स कुणी यूज केलेले आहेत त्यांचा म्यूल शोध अकाउंट घेणं. म्हणजे म्यूल अकाउंट म्हणजे आता भारतामध्ये आपल्याला माहितीच आहे की गरिबी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. फ्रॉडस्टर काय करतात, मजुरांना 1-2-3 हजार रुपये देऊन देतात आणि त्यांच्या अकाउंटची पूर्ण केवायसी त्यांच्याकडे घेतात. पूर्ण अकाउंट ते यूज करतात त्यांना काही पैसे देऊन. त्याला म्यूल अकाउंट मानलं जातं की ज्याच्यामध्ये फ्रॉडस्टरचा हा फ्रॉड मनी पार्क होतो. बरोबर. तर अशा अकाउंट धारकांचा आम्ही प्रथम शोध घेतो. तसंच कंप्लेंटला ज्या मोबाईल नंबरवरून फोन आलेले आहेत त्या मोबाईल नंबरचा शोध घेतो. आणि बरेचसे अजून टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आहे जे मी डिटेल्समध्ये तरी नाही सांगू शकत, बरोबर. पण अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो. रोहन, जेव्हा पहिला कॉल येतो आणि जर शक्य झालं म्हणजे तितका तो मेंटली स्टेबल असेल माणूस, तर त्यांनी काय स्टेप्स पुढच्या उचलल्या पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा असा कॉल येतो तेव्हा आपलं स्वतःला कळलं पाहिजे की पोलीस आहे का. जसं आता मॅडमनी मनी म्यूलचं सांगितलं तसे केवायसी म्यूल्स पण आहेत. बर. म्हणजे आपण स्वतः आपले केवायसी डॉक्युमेंट्स कधी आणि कुठं कुठं कोणाकोणाला दिलेत हे स्वतः जर आठवून बघा. 1 महिना कुठं कुठं दिलेत हे जर आठवलं तर आपण कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी दिलेले असतात. अनेकदा ते अनावश्यक असतात. अनावश्यक असतात आधारची झेरॉक्स, पॅनची झेरॉक्स. आणि त्याच्यात आपण लिहित पण नाही की ही डॉक्युमेंट मी ह्या तारखेला ह्या पर्पजसाठी ह्या माणसाला देतोय. जर उद्या असं प्रत्येकाने लिहायला चालू केलं ते मी फक्त बँक अकाउंट नाही, मला आजकाल इंडियामध्ये सगळ्यात गरजेचं काय आहे की सिम कार्ड. त्याच्यासाठी काय आहे की डॉक्युमेंट्स. मग जर एक डॉक्युमेंट मला मिळाली त्याच्या मी 100 झेरॉक्स करून ठेवल्या आणि ते मी माझ्या दुसऱ्या स्टेटमधल्या मित्रांना दिल्या, तर एका सिम कार्डवरती OTP कशावर येणार आहे? बँकेचा OTP सिम कार्डवर. म्हणजे माझी मी चेन तयार केली, OTP आला म्हणजे मोबाईल डुप्लिकेट झाला, बँक अकाउंट डुप्लिकेट झालं. एकदा माझ्याकडं मोबाईल आहे म्हणजे मला UPI पण डुप्लिकेट आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण फ्रॉडस्टरला आपणच मदत केली आहे की ह्या 3 डॉक्युमेंट बनव, दुसऱ्यांच्या डुप्लिकेट अकाउंटनी मला फसवण्यासाठी यूज करा. सो पहिल्यांदा हा डोक्यात क्वेश्चन आला पाहिजे की समोरचा जर सांगतोय की मी PSI XYZ आहे तर तो खरंच आहे का. आपल्याकडे आजकाल इंटरनेट आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, लॅपटॉपला सगळीकडे. सो तो कॉल चालू असतानाच त्यांनी कुठलं सांगितलंय, पुणे पोलिसांचं सायबर सेल. तर पुणे पोलिसांच्या सायबर सेल वेबसाईटवर गेलात गव्हर्नमेंटच्या, तर तिथं आपल्याला त्यांचे जे काही इन्चार्ज आहेत म्हणजे सिनियर ऑफिसर्स, डिव्हिजनल ACP आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांचा नंबर मेन्शन असतो. साईड बाय साईड जर त्या नंबरला कॉल केला ज्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती अवेलेबल असलेल्या नंबरला आणि व्हेरीफाय केलं की मला कोणीतरी PSI XYZ कॉल करतोय, तो खरंच तुमच्या पोलीस स्टेशनचा आहे का, तर तुम्ही वाचूही शकाल. आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स म्हणजे सायबरच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये इन्सिडेंट रिस्पॉन्स, तुम्ही किती लवकर इन्सिडेंटला रिस्पॉन्ड करताय आणि काय रिस्पॉन्ड करताय हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं किंवा मी दरवेळी एक सजेशन देतो की जसं पोलीस सांगतात की तुमच्या एरियामध्ये जे काही सिनियर सिटीजन आहेत किंवा रेंटेड फ्लॅट्स आहेत ती इन्फॉर्मेशन आम्हाला कळवा, तसं मी उलटं सजेस्ट करतो की जेवढे काही एकटे राहणारे किंवा सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनी आपापल्या पोलीस स्टेशन आणि चौकीचे इन्चार्ज कोण आहेत त्यांचा नंबर आपल्याकडे ठेवावा. घटना झाली तर आपण त्या माणसांना फोन करून विचारू शकतो. कितीही मोठी डेझिग्नेशन असू दे किंवा बाहेरच्या स्टेटमधले CBI,
ईडी जे कोणी असतील ते जर तुमच्या एरियामध्ये येऊन तुम्हाला अरेस्ट करणार असतील तर ते तुमच्या लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊनच तुमच्याकडे येतात. बरोबर. त्यांनाही प्रोटोकॉल आहेत. तर हा 90% डिजिटल अरेस्ट किंवा सायबरचे गुन्हे हे कमी होऊ शकतात. बरोबर. गेल्या अर्धा तास आपण या विषयाबद्दल बोलतोय आणि मला त्याचं कन्क्लुजन असंच काढावं असं वाटतं की माणसात असलेला संवाद फार महत्वाचा आहे, कुटुंबामध्ये असलेला संवाद महत्वाचा आहे आणि मला आलेली अडचण मी कोणाला तरी सांगू शकीन अशा 4 व्यक्ती आपल्या भोवती असणंही तितकंच महत्वाचं. तुम्ही तिघही जण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या विषयाबद्दल आमच्याशी चर्चा केलीत, आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.